पालखी निघणार आहे तर तिकडे पण चालू आहे, मामा पण चालू आहे आपला तेव्हा. ओम साई ओम साई. त्यात काय बुट, काजू बदाम. हे गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सगळे एकदम व्यवस्थित असणार. तर गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर व्हिडिओ, वेलकम टू अवर ब्लॉग. आहे 24 तारीख आणि आज आपला दादा जाणार आहे ओडिसाला. तर काका सकाळ सकाळी देवदर्शन करून आले. मग आज दादा जाणार आहे. तर आता तुम्हाला आजचा दिवस दाखवतो मी. म्हणजे आजचा दिवस एका फौजीच्या घरात कसं असतं वातावरण वगैरे वगैरे. आज आमच्या घरी नुसतं रडगाणं असणार. तर दादा जाणार, मग आई त्याला रडणार, मग वहिनी रडणार, मग परत मामी वगैरे. आणि तर आता मी चाललो आहे बाहेर सामान घ्यायला. चिकन मटन जरा आज घरी चिकन मटन बनणार. आणि काल पण उशिरा भाई रात्रभर झोप नाही लागली मला. रात्री 2 वाजेपर्यंत माझ्या डोक्यात कॉन्टेंट चालू होतं. मग आता जातो, सामान घेऊन येतो आणि मग तुम्हाला भेटतो. चला. फायनली सामान घेऊन घरी आलेलो आहे. आणि आज चिकन मटन दोन्ही. चिकन दादाला घेऊन जायला, मटन घरी खायला. मला पोट बिघडलं आहे भाई. ते काल लाडू खाल्ले ते गरमवाले जे बनवले, त्याच्यामुळे पोटात नुसता गॅस बनतोय. चला आता घरी जाऊ. तर गाईज, आता मी निघालो आहे परत बाहेर. चाललो आहे काजू पिल्लूला आणायला. आणि तसंच आपली पालखी निघणार आहे तर तिकडे पण चाललो आहे. मामा पण चालू आहे आपला तेव्हा, मामा समोर आहे आणि मी त्या मागे 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 चाललो आहे. जातो जरा पालखीसोबत फोटो वगैरे काढतो, पाय वगैरे पडतो, पिल्लूला घेऊन घरी निघून येतो. मामा तिकडे थांबेल, मग पिल्लूला कोण आणायचं म्हणून मी चाललो आहे पिल्लूला घ्यायला. गाईज, फायनली पालखी आलेली आहे. ही पालखी तर थांबणार बंदिश पॅलेसच्या इथं. सगळे लोक नाश्ता वगैरे करणार तिकडे. परत थोड्या वेळाने दादा येणार, रवींद्र चव्हाण. आणि मग ते आले की मग पालखी इकडनं निघणार शिर्डीला. सगळी पोरं जाणार, चालत येणार. येताना माहीत नाही कशी येतात, पण जाताना चालत जातात ते. काय काय लुंगी घालतात. आपल्या इथे पण लय पोरं आहेत सागावची. आणि माझे 2-3 मित्र पण आहेत. आता मी चाललोय पिलूला घ्यायला, कारण की पिलूची शाळा सुटली 10 वाजता. आता वाजत प्रॉपर 10. तर मग मी त्याला घेतो, परत जातो, फोटो वगैरे काढतो आणि मग घरी निघतो. का तू नाही ओम साई ओम साई ओम साई जय साई जय साई ओम साई. लवकर लवकर. गाइस, मामा पालखी उचलून थकला.
आधी पळाला असतं तर आज हे नसतं. गाईज मामा घारडा सर्कल पासून मसोबा चौकापर्यंत पळत आला माहिती आहे. आता पालखी गेली आणि आपण जाऊ घरी. गाईज फायनली मी घरी आलोय आणि मला एवढी भूक लागली ना, मी अक्षरशः सकाळपासून काय खाल्लं नाही आणि मी ब्लॉगसुद्धा एडिट नाही केला. आत्ता जाऊन घरी मी पहिले ब्लॉग एडिट करीन, खाईन आणि मग परत जाईन टर्फवरती टर्फ उघडायला. चला आता जाऊ. एक बेकारवाली भूक लागली. साजन के घर. गाय हे बघा अख्ख्या बॅगेत फक्त खायचं सामान आहे. लाडू गूळ, मॅगी मसाला, ग्लुकोन-डी, मनुके, चणे, मूग, त्यात काय बुट, काजू, बदाम, कपडे धुवायला साबण. ते जाऊ द्या, खायचं मेन आहे. अजून डब्बा पॅक करायचा याचा, चटणी. अरे इथं चालू एवढी झाला त्याला बघ की त्याला खेळलं नसेल सुखी चाललाय चांगलं हा सत्वा हे करायचं ना महिन्याभरपासून सोबत चला ये बघ चल दही द्या. किती त्याला दही दिलं का दही द्या डोक्यावर हात ठेवायचा असतो असं दही खाताना. होय अजून एकदा गेला पोलिसांनी नाही बिना पैशाचं चाललंय ग. काजूचा आणि काजूचा गल्लाच घेऊन जा. पप्पा त्याला स्कॅनर देतात हे रिक्वेस्ट आला नाही का? नाही त्या दोन हा सकाळी पसली धुवायला नाही. मुद्दाम नाही. मी आलो का त्या मग वाईड अँगल आहे माझ्यात. फायनली आम्ही कल्याण स्टेशनला पोहोचलो आहे. आता इथं सामान उतरवलं, गाडी लावूया इथं आणि जाऊयात. मी गाडी लावली इकडे, आता पार्क केली पार्किंगमध्ये आणि आता लिफ्टनी जाऊयात आपण 5 नंबर प्लॅटफॉर्मला. भाई पार्किंगला गाडी लावली 100 रुपये. भले तुम्ही किती वेळ लावा, 5 मिनटं जरी लावली तरी 100 रुपये, अर्धा तास जरी लावली तरी 100 रुपये. व्हेकल पार्क ॲट ओनर रिस्क. वी आर टेकिंग द चार्जेस ऑफ व्हेकल पार्किंग प्लेस. द
कॉन्ट्रॅक्टर अँड द स्टाफ इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर एनी डॅमेज अँड लॉस ऑफ युअर व्हेकल. भाई साहब हे बा प्लॅटफॉर्म क्रमांक 7 भाई कसली तरी चेकिंग चालू आहे जबरी. प्लेटफॉर्म क्रमांक 7 की लोकल 2:20 की थाने जाने. पिलो ए पिलो. अरे लोकमान्य टिळक आहे. नीट जा. चलो भाई. आता काय ते आराम बरं नाही. फायनली दादा गेला. नाही सगळे गाडी नाही पिल्लू आणि तर गाईज फायनली माझं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आपला दादा पण आज गेला. तो आता येणार डायरेक्ट 2-4 महिन्यांनी. आता सुट्टी नाही भेटणार त्याला ट्रेनिंग व्हायचं. आणि म्हणजे वाईट वाटतं असं घरच्यांना की म्हणजे जेव्हा तू जातो. मला तर काय वाटत नाही एवढं, कारण की माझं आणि त्याचं तर म्हणजे असं हे जास्त बॉन्ड आहे. पण मला सवय झाली आहे. पण मम्मी वहिनी या लोकांना वाईट वाटत असतं. तर जरा घरात दमट वातावरण असतं तेव्हा. मग सोडून वगैरे आलो, गाडी वगैरे निशाणाला घेऊन आलता, घरी आलो आणि मग थोडा वेळ अभ्यासाला बसलो. मग आत्ता जस्ट मी उठलो अभ्यासावरनं. तर चला आसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.